अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही सगळे शेतकरी बंधू भगिनी सध्या असणार आणि घोषणा झाली आता याद्या आणि नंतर प्रत्यक्ष तुमचं खातं जे कर्ज खातं आहे ते बंद होणं ही प्रक्रिया आता सुरुवात झालेली आहे. पाऊस पडला, बऱ्याच ठिकाणी तो उशिरा पडला. पावसाची जे काय मर्जी आहे ती काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. तुमच्यापैकी अनेक लोक विठ्ठलाचं दर्शन घेऊन पण आता आला असाल. आता आपल्याला आपली जी कर्ज खाती आहेत ती कशी बंद होतील हे बघायचं आहे. त्याला एक प्रक्रिया आहे. ती प्रक्रिया काय आहे हे आज आपण समजून घेणार आहोत. ही जी प्रक्रिया आहे ती तुमच्या ॲग्रीस्टॅक जे पोर्टल आहे त्यात तुम्हाला मिळणारा जो ID आहे तो पहिल्यांदा ID तुम्ही मिळवला पाहिजे. म्हणजे ॲग्रीस्टॅक या पोर्टलवर जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. बऱ्याच लोकांनी त्या ॲग्रीस्टॅकवर नोंदणी केलेली आहे, पण अजूनही काही शेतकरी ते बाकी आहेत. तर त्यांनी सुरुवातीला ॲग्रीस्टॅक पोर्टलवर आपली नोंदणी ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे. आता ॲग्रीस्टॅक पोर्टल असो की ही कर्जमुक्ती योजना असो, याचा मूळ जो काय आधार आहे तो आपलं आधार नंबर, आधार कार्ड आहे. त्यामुळं ती जी काय नोंदणी करायची आहे पोर्टलवर, तर तुम्ही ग्राहक सहाय्यता सेवा केंद्र जे आहे तिथे तुम्ही जाल आणि त्यामध्ये आधार जो नंबर आहे तो तुम्ही पंच कराल. आता त्या आधारला तुमचा मोबाईल जोडलेला आहे. तो मात्र सध्या जो मोबाईल तुम्ही वापरता तोच नंबर त्या आधारशी जोडलेला असायला पाहिजे. कारण तुम्ही पंच केल्याबरोबर तुम्हाला OTP येतो. OTP म्हणजे किल्ली आहे. त्या किल्लीनीच त्या ॲग्रीस्टॅक पोर्टलचा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाणार आहे. मग तुम्हाला पिन आला, तो पंच केला की तुम्ही त्या पोर्टलमध्ये ॲक्सेस कराल. ॲक्सेस केल्यानंतर तुम्हाला तुमच्या लँड होल्डिंगचे डिटेल्स त्या ॲग्रीस्टॅक पोर्टलमध्ये नोंदवायचे. ते नोंदवत असताना त्याच्यानंतर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स आहेत ते पण नोंदवायचे. म्हणजे तुमच्या बँकेचं नाव, त्या बँकेच्या ब्रँचचं नाव, मग त्या ब्रँचचा एक कोड असतो तो कोड, आणि मग प्रत्यक्ष तुमचं 10 डिजिट जे अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर तुम्हाला त्यात फीड करायचा आहे. तो केल्यानंतर ते जे पोर्टल आहे ते पोर्टल तुमची नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक ID नंबर देईल. तो ID नंबर हा शेतीशी निगडीत ज्या काही तुम्हाला सेवा उपलब्ध होणार आहेत, सबसिडी किंवा मदत उपलब्ध होणार आहे, त्याच्यासाठी तो नंबर अतिशय आवश्यक आहे. आता त्यात जी फीड करायची माहिती आहे, जसं बँक अकाउंट नंबर आहे, लँड होल्डिंग आहे, तसं तुमचं क्रॉपिंग पॅटर्न आहे, हा सगळा तपशील तुम्हाला त्या ॲग्रीस्टॅक पोर्टलमध्ये नोंदवायचा आहे. आता तुम्हाला ID मिळाला म्हणजे एक टप्पा तुमचा या प्रक्रियेतला पूर्ण होतो. आता हे जे पोर्टल आहे ते पोर्टल हे मुळात सुरुवात केलं ते केंद्र सरकारने, आणि मग राज्याचं जे रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे ते रेव्हेन्यू डिपार्टमेंट त्याच्याशी कोऑर्डिनेट करतं. म्हणजे तुम्ही तुमच्या जमिनीचा जो तपशील त्याच्यामध्ये नोंदवलेला आहे, 7/12 किंवा इतर, हा सगळा गव्हर्नमेंटच्या, राज्य सरकारचं जे पोर्टल आहे रेव्हेन्यूचं त्याच्याशी जोडल्या गेलेला आहे. त्याच्यावरून तुमच्या जमिनीचे जो तपशील आहे तो तपशील व्हॅलिडेट होईल. म्हणजे तो तपशील हा तपासून बघितला जाईल आणि मगच तो जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला मिळणार आहे. आता नंबर मिळाला, मग तुम्ही आता या कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पुन्हा या कर्जमुक्ती योजनेचं जे पोर्टल आहे ते पुन्हा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचा आधार फीड करणार आहे. आधार फीड केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तुमची बँक, ब्रँच आणि लोन अकाउंट नंबर जो आहे, आणि या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या याद्या सरकारने आता प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या यादीमध्ये
तुमच्या नावासमोर एक नंबर आहे, तो नंबर पण तुम्हाला पंच करायचा आहे. तो पंच केला की मग तुमच्या कर्ज खात्यामध्ये शिल्लक रक्कम किती आहे आणि सरकारतर्फे या कर्जमुक्ती योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारी जी काही रक्कम आहे ती रक्कम किती आहे हे तुम्हाला बघायला मिळेल. आता आपण मागे जेव्हा या संदर्भातला एक असाच व्हिडिओ केला होता तेव्हा आपण बघितलं की या कर्जमुक्ती योजनेमध्ये मुद्दल अधिक व्याज 2 लाखापर्यंतचं जर लोन आउटस्टँडिंग असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे. 2 लाखाच्या वर जर ती रक्कम असेल तर वेगळी ट्रीटमेंट आहे. 2 लाखापर्यंत असेल तर सरळ सरळ मुद्दल आणि व्याज पूर्ण जी रक्कम आहे ती रक्कम माफ होते, म्हणजे पूर्ण कर्ज तुमचं माफ होतं. एकदा ते पंच केलं की मग तुम्हाला तिथे आय ॲग्री ऑर डिसॲग्री असे 2 ऑप्शन येतील. त्यातलं तुम्हाला मान्य असेल तर ते मान्य आहे हे बटन दाबलं की तुमची जी माहिती आहे ती माहिती त्या पोर्टलमध्ये डाउनलोड केल्या जाईल, म्हणजे पंच केल्या जाईल. आणि मग जेव्हा केव्हा सरकार ती रक्कम डिस्बर्स करेल तेव्हा तुमच्या लोन अकाउंटमध्ये ती रक्कम जमा होईल आणि मग तुमचं ते लोन खातं नील झालेलं असेल अशा आशयाची सूचना तुम्हाला त्या बँकेमार्फत मिळेल. आता हीच रक्कम जर 2 लाखाच्या वरची असेल तर मग तुम्हाला त्या बँकेशी चर्चा करून उर्वरित रक्कम जी आहे ती भरावी लागेल. ती रक्कम भरल्यानंतर मग त्या 2 लाख रुपयापर्यंतच्या कर्जमुक्ती योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकणार आहे. म्हणजे वरची रक्कम तुम्ही पेमेंट न करता तुम्हाला 2 लाख रुपये मिळणार नाहीत, ही स्पष्टता तुमच्याजवळ असली पाहिजे. आता पुन्हा त्याच्यामध्ये आणखी काही तपशील आहे. त्यातला एक तपशील असं सांगतो की तुम्ही जर रेग्युलर रिपेमेंट केलं असेल तर तुम्हाला इन्सेंटिव्ह मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला प्रोत्साहनपर रक्कम जी आहे 50,000 रुपये ही तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. मग ते तुमचं खातं थकीत नाही आहे कारण तुम्ही रेग्युलर रिपेमेंट केलेलं आहे, पण तुम्ही ती माहिती पंच केल्यानंतर ती माहिती व्हॅलिडेट झाली की ती रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता हे सगळं करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही प्रॅक्टिकल प्रॉब्लेम पण तुम्हाला येणार आहेत की तुम्ही अंगठा लावला तर तो अंगठा कॅप्चर होत नाही. सर्वसाधारणतः शेतकरी, पुरुष असो की स्त्री, मेहनतीचं काम तुम्ही करता आणि त्यामुळं तुम्ही आधारला जो अंगठ्याचं दिलेलं इम्प्रेशन आहे ते इम्प्रेशन आता जर पंच केलं तर ते कदाचित टॅली होणार नाही. मग दुसरं बोट प्रयत्न करा, तिसरं करा, चौथं करा आणि एवढंही करून जर झालं नाही तर ते टॅली होत नाही म्हणून सांगितलं तर तो सर्व्हिस सेंटरवाला हा तपशील त्या पोर्टलमध्ये जेव्हा पंच करेल तेव्हा ते जे पोर्टल आहे ते पोर्टल अल्टरनेटिव्हली तुम्हाला काही सूचना करेल. हा झाला एक तपशील. दुसरं, याद्या प्रसिद्ध झाल्या, त्या याद्या शेवटी कुठल्या तरी माणसांनीच पंच केलेल्या आहेत, त्यात पण चुका होऊ शकतात. समजा या चुका झाल्या आणि ती माहिती तुम्हाला योग्य वाटली नाही तर तुम्ही आय ॲग्री असं न पंच करता आय डिसॲग्री, मला हे मान्य नाही, हे पंच केलं पाहिजे. ते केल्यानंतर स्थानिक पातळीवर, जिल्हा पातळीवर अशा तक्रारी ज्या आहेत त्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक समिती गठीत केली आहे. त्या समितीकडे हे प्रकरण जाईल. ती समिती बँकेचा जो तपशील आहे तो तपशील आणि तुमचं म्हणणं रिकन्साईल करेल, फेरतपासणी करेल आणि मग तुम्हाला त्यात जर काही दुरुस्त्या करणे आवश्यक असतील तर त्या दुरुस्त्या केल्या जातील आणि मग त्या योजनेचा तुम्हाला लाभ मिळू शकणार आहे. या सगळ्या प्रक्रिया करत असताना जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही जरूर या पर्यायाच्या वतीने आज जो पॉडकास्ट आम्ही करतोय त्याच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही काय तुमचा इश्यू आहे, अडचण आहे, ती अडचण लिहा. आम्ही ती जरूर ॲड्रेस करायचा प्रयत्न करतो. आत्ता काही इव्हेंच्युअलिटीज किंवा परमिटेशन कॉम्बिनेशन्स घेऊन आम्ही तुम्हाला माहिती दिली. याच्यापेक्षा जर वेगळा काही प्रश्न असेल, अडचण असेल तर तीही जरूर या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. त्यावरही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. एकूणच
पर्याय आणि बँकिंग एज्युकेशन ट्रेनिंग रिसर्च अकॅदमीचा हा प्रयत्न आहे की तुम्हाला साक्षर करावं, तुम्हाला मार्गदर्शन करावं, तुम्हाला तुमच्या अडचणीतून मार्ग कसा काढता येईल ही माहिती द्यावी. ही आम्ही नियमितपणे सततपणे देत राहू. तुम्ही याच्याशी जोडलेले राहा. पर्यायचं हे यूट्यूब चॅनल आहे, ते चॅनल सबस्क्राईब करा, ते तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. आवडलं तर तुम्ही लाईक करा, आवडलं नाही तर का आवडलं नाही हे जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. कारण पर्याय हे इतर अनेक यूट्यूब चॅनलसारखं चॅनल नाही, तर हे चॅनल हे एक चळवळ आहे, जी चळवळ तुम्हाला शक्ती देईल, सामर्थ्य देईल. यासह आपण इथेच थांबणार आहोत. देविदास तुळजापूरकर, पर्याय.